नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता राजश्री मसाले यांचा जो सोहळा असतो, लॉन्चिंग असतं, त्या ठिकाणी जगन्नाथ आणि जालिंदर दोघंही आलेले असतात. तर जालिंदर जगन्नाथला म्हणत असतो की खरंच ह्या राजश्रीच्या तुम्ही प्रोडक्टच्या लॉन्चिंगसाठी लयच मोठा थाट घातलेला आहे. आणि तेव्हा इकडे जगन्नाथ म्हणत असतो की हो. आता त्या कार्यक्रमाला इकडे आलेली असते ती म्हणजे भैरवी आणि तारा, या दोघीही तिथं पोहोचलेल्या असतात. जगन्नाथ मात्र त्यांची वाटच बघत असतो, कारण जगन्नाथला त्यांचा आज बँडच वाजवायचा असतो. त्याने फुल तयारी केलेली असते प्रेक्षकांनो, आता मात्र वाट लागणार असते. आणि मग इकडे भैरवीच्या लक्षात येतं की जालिंदर अजून आत आलेला नाही. आणि मग भैरवी तिथून डायरेक्टली बाहेरच गाठते, ती म्हणजे जालिंदरला. जालिंदरच्या समोर हात जोडून उभी राहते, म्हणू लागते की प्लीज वाचवा, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल, माझ्या मुलीचं करिअर वाचवा, ते सगळं तुमच्या हातात आहे, माझ्याकडनं चूक झाली, मी तुमच्या बाबतीत असं वागायला नको होतं, असं ती बोलू लागते. आणि इकडे जालिंदरच्या समोर हात जोडून असते आणि जो पंचा असतो तो पंचा ती घेऊन आलेली असते आणि जालिंदरच्या खांद्यावर तो पंचा घालते. जालिंदरला बरोबर आठवत असतं, कारण याच भैरवीने जालिंदरच्या खांद्यावरचा पंचा, जालिंदरचा मान पायाखाली तुडवलेला असतो आणि त्यामुळं तिनं तो पंचा आणलेला असतो. कारण जालिंदरने म्हणालेला असतो की एक दिवस हाच पंचा उचलून माझ्या खांद्यावर ठेवून माझे नाक घासून माफी मागशील. आणि घडलेलं असतं मात्र तेच, कारण जालिंदरने हे सगळं करून दाखवलेलं असतं आणि त्याचबरोबर वाट लावलेली असते ती म्हणजे या भैरवीची. आणि मग जालिंदर आता ताराचा हात पकडतो आणि ताराला घेऊन जातो, कारण 1 कोटीचा दावा या भैरवीने जालिंदरवरती ठोकलेला आहे. आता 1 कोटी रुपये जालिंदर कोणाला फुटकी गवडी देणार नाही, 1 कोटी रुपये देईल, कारण त्याने तर सगळं इकडे लुबाडलेलं आहे आणि 1 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही. मग तो आतमध्ये येतो आणि आत आल्यानंतर सावळीचा हात पकडतो आणि सावळीला घेऊन तो जाऊ लागतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, जालिंदरने आता सावलीचा हात का घेतलेला आहे, कारण जगन्नाथने इकडे अनाउन्समेंट केलेले असते की सगळ्यांच्या समोर सत्य येणार आहे, तो म्हणजे हा आवाज कोणाचा. इतके दिवस झालं जो आवाज आपण सगळेजण ऐकत आहोत, मंत्रमुग्ध होत आहोत, तो आवाज कोणाचा आहे हा मोठा प्रश्न उभा केलेला असतो. आणि आता त्याच प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार असतं. हा सगळा सोहळा त्याचसाठी ठेवलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा जालिंदर आता सगळ्यांच्या समोर स्टेजवर अनाऊन्स करतो, ते म्हणजे की हे सगळं जे काय आहे, आता हा आवाज कोणाचा. कारण भैरवी वजे ह्या ज्या आहेत ना, यांनी माझ्यावरती 1 कोटीचा दावा ठोकलेला आहे की राजश्री फूड प्रोडक्टसाठी मी जो आवाज वापरलेला आहे तो आवाज त्यांच्या मुलीचा आहे आणि त्यांनी कॉपीराईटचा दावा माझ्यावरती ठोकलेला आहे. त्यामुळे आता हे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. आणि जालिंदरने माईक हातात घेतलाय प्रेक्षकांनो, आणि तो माईक आता सावळीच्या हातात दिला जातो आणि सावलीला सांगितलं जातं की गा तू. आता मला प्रश्न पडलेला आहे, इथे सावली गायला उभी राहिलेली आहे, सावली भैरवीकडे पाहते, इकडे ती तुळजाकडे पाहते आणि त्या क्षणी तुळजा इकडे भाग्याला सांगते की जा. भाग्याच्या हातात दुसरा माईक दिला जातो आणि तिथून भाग्या गायला सुरुवात करते. मला कळतच नाही प्रेक्षकांनो, सावलीच्या हातात माईक आहे आणि इकडून भाग्याचा आवाज समोर येत आहे, हे असं का, हे कुणी केलं, हे पॉसिबल आहे का. हे तर वायरलेस माईक आहेत, कारण इतके दिवस भैरवी हीच टेक्निक वापरत असते, पण तिथे वायरचे माईक असतात आणि त्या वायरच्या माईकची वायर जोडलेली असते, पण इथे तर वायरलेस माईक आहेत. आणि हे कसं शक्य झालेलं आहे, हा प्रश्न मला पडलाय. नक्की तुम्हीही याचं मला कमेंट करून उत्तर द्या, नक्की हे कसं झालेलं आहे. आणि भैरवी मात्र पाहत असते, म्हणजे सावलीने आज हातची संधी घालवलेली असते हे इथे स्पष्ट होतं. कारण काहीही झालं तरी हे सावलीच्या हातात ही संधी होती, काहीही झालं तरी सावली हे करू शकत होती. आणि आज सावलीने स्वतःच्या हातून स्वतःची माती करून घेतलेली आहे प्रेक्षकांनो. तिचा आवाज हा सगळ्यांच्या समोर येऊ शकत होता, पण सावलीने ती गोष्ट केलेली नाही. नक्की का केलं सावलीने हे असं, हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. आणि त्यानंतर जगन्नाथला मात्र खूप राग आलेला असतो. जगन्नाथ सावलीला म्हणत असतो, चूक केलीस तू, किती दिवस अशा चुका करत राहणार आहे, कळतंय का तुला. हे सगळं म्हणत जगन्नाथ तिला बोलत असतो. भैरवी मात्र तिथे उभी असते आणि सावलीनं आता गाणं थांबवायचं ठरवलेलं असतं. इकडे सगळेजण पाहत असतात आणि मग तिथे उभा राहतो तो म्हणजे सारंग. सारंग म्हणतो, हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे हे सगळं कशासाठी घडतंय, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो. आणि सारंग तिथे येतो, कारण तिथे जे आवाजात गाणं गायलेलं असतं ते म्हणजे भाग्यानं गायलेलं असतं आणि तो आवाज कसा झालेला असतो हे आपल्याला तर माहितीच आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की भैरवी तिथं सगळ्यांच्या समोर बोलू लागते की नाही, कारण आता तिथं सगळ्यांच्या समोर जालिंदर म्हणतो, ठीक आहे, आता ही पोरगी गायली नाही म्हणून काय झालं, ही गाईल ना,
कारण आता 1 कोटीचा दावा आहे. वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये ना. असं म्हणत जालिंदरीकडे तारा लगायला सांगतो. कारण माहीत असतं की तारा गायली तरी सगळं होणारच आहे प्रूफ. आणि त्यानंतर भैरवी म्हणते की माझी मुलगी कुठेही गाणार नाही. हा वजे घराण्याचा अपमान होईल, कारण आजपर्यंत वजे घराण्यावर कुणीही शंका घेतलेली नाही. तेव्हा जालिंदर म्हणतो की तुमचं चुकतंय बाई, तुमच्या लक्षात येत नाहीये का? 1 कोटी रुपयांचा तुम्ही दावा ठोकला, जेलमध्ये टाकलं मला, एवढं सगळं केलेलं आहे. आणि आता जेव्हा संधी आलेली आहे, हे प्रूव्ह तर झालंच पाहिजे ना, सगळ्या जगासमोर आलं पाहिजे. ज्या गाण्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं, त्या जिंगलसाठी माझ्यावर दावा ठोकलेला होता, आणि आता तुम्ही ते प्रूव्ह करत नाहीये, मग मी कसं शांत राहायचं आहे? हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सारंग तिथं समोर आलेला असतो. आणि हे सगळं काय चाललंय? थांबवा हे सगळं, कारण सारंगच्या मनामध्ये ऑलरेडी जगन्नाथबद्दल गैरसमज आहेत. आणि इकडे आता भैरवी उभी राहिलेली आहे. आणि भैरवी म्हणते की आत्ता मी तुमच्या विरोधात जो दावा ठोकलेला आहे 1 कोटी रुपयांचा, तो मी मागे घेत आहे. मी माघार घेत आहे. मी मान्य करते की मी चुकलेली आहे. असं म्हणत तिने माघार घेतलेली आहे. ते गाणं माझ्या मुलीनंच गायलेलं आहे, हे मी मान्य करते. असं म्हणत भैरवीने सर्वांच्या समोर तिथं आता हार मानलेली असते. भैरवीनं सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ते गाणं माझ्याच मुलीनं गायलेलं आहे, असं सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि मग ते सगळेजण खुश होतात. त्याच वेळी तिथं उभी राहते ती म्हणजे तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणू लागते की काही गरज नाहीये, कुठल्या माणसासाठी आपण आपला प्रूव्ह करायचं गरज नाहीये. आणि भैरवीने हात जोडून सगळ्यांच्या समोर माफी मागितलेली असते. तिलोत्तमा म्हणते चला आपण ज्या कार्यक्रमासाठी सगळेजण इथं जमलेलो आहे, ते म्हणजे राजश्री मसाले यांचं लॉन्चिंग, तर त्या लॉन्चिंगला आपण सुरुवात करूया. तर इकडे जगन्नाथ सांगतो की माझा जावई सूर्या आणि मुलगी तुळजा, त्याचबरोबर सारंग आणि सावली यांच्या हस्ते या प्रोडक्टचं लॉन्चिंग केलं जावं असं मी बोलत आहे. आणि मग सगळेजण पुढे येतात. जगन्नाथने एवढा मोठा प्लॅन केलेला असतो आणि आज पुन्हा तो प्लॅन या सावलीच्या मूर्खपणामुळे उधळला गेलेला असतो आणि जिंकलेली असते ती म्हणजे भैरवी. एवढं सगळं घडलेलं असतं. सावलीने आज माघार घ्यायला नको होती प्रेक्षकांनो. हे तिनं जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. इकडे आता तिलोत्तमा सगळ्यांच्या पुढे तिथं बोलत असते आणि ती सांगते की आमच्याकडून नकळत खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांसाठी मी आत्ता जगताप कुटुंबाची माफी मागत आहे, असं तिलोत्तमा सांगत असते. आणि जगताप कुटुंबाची अख्ख्या कार्यक्रमामध्ये ती माफी मागते. माझे संस्कार कमी पडले, काही मुलांवर मी जे संस्कार केले ते चुकलेलं आहे, असं बोललं जातं. नंतर राजूला स्टेजवरती बोलवलं जातं आणि मग ती म्हणते की आत्ता मी सगळ्यांच्या समोर इथं जाहीर करते की राजश्री मसाले यांची हर्बल हळद मी आमच्या रूपम कॉस्मेटिकला घेत आहे आणि हे डील लवकरच आता होणार आहे. त्यामुळं आता या पुढच्या वाटचालीसाठी राजश्री जगताप यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं म्हणत हे सगळं घडलेलं असतं. आणि त्याचबरोबर सूर्याही माफी मागतो आणि म्हणत असतो की खरंच आम्ही तुमच्या एवढे मोठे मनाचे नाही आहेत, पण आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्यासाठी आम्हाला माफ करा, असं म्हणत सूर्याने पण इथे माफी मागितलेली असते. परंतु आता अमृताच्या डोक्यातनं ही गोष्ट काही गेलेली नसते. अमृता तिथे येते आणि सावलीला विचारू लागते की सांग मला, का जगन्नाथजींनी तुलाच का नेलं तिथं वरती? तेवढ्यात जगन्नाथ तिथं आलेला असतो आणि जगन्नाथ आलेला पाहून अमृता तिथून निघून जाते. जगन्नाथ म्हणत असतो की तुला कळतंय का काय केलेस तू हे? तेव्हा ती म्हणत असते की हे सत्य. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की एक ना एक दिवस हे सत्य सर्वांच्या समोर आलं पाहिजे. आज संधी होती, त्याशिवाय जीत होणार नाहीये, लक्षात येते का तुझ्या? आणि आता सारंगने एवढंच ऐकलेलं आहे की सत्य सत्य सत्य, कोणतं सत्य येणार आहे समोर, हा मोठा प्रश्न असतो. आणि सावलीकडे सारंग येतो आणि विचारतो काय बोलत होते जगन्नाथजी? नाही, काय सांगत होते तुला ते? काय बोलत होता तो माणूस? कसलं सत्य? आणि तेवढ्यात तुळजा तिथं आलेली असते आणि तुळजा म्हणत असते की अगं सावली, आमची निघायची वेळ आलेली आहे, आम्ही निघतोय आता. तेवढ्यात सावली बोलायला सुरुवात करते. इकडून सूर्या आलेला असतो आणि सारंग म्हणत असतो की मी गाडीची अरेंजमेंट करतोय. सूर्या म्हणतो अरे नाही रे, त्याची काही गरज नाही, जाईल आम्ही. तेव्हा इकडे सारंग म्हणतो की नाही, काही झालं तरी आता मी तुझं ऐकणार नाही, असं सारंगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ते दोघंजण तिथून जातात. सावली आणि तुळजा बोलत असतात. तेव्हा तुळजा म्हणत असते की आज मी वाचवलं सावली, मान्य, पण किती दिवस हे चालणार आहे? असं कधीतरी हे सत्य आलं पाहिजे समोर. तेव्हा सावली म्हणत असते की सारंग सर जर माझ्यापासून कायमचे दुरावले गेले तर काय करू मी? त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तेव्हा तुळजाला ती म्हणते तू मला सांगते, पण तुझी आणि डॅडींची लढाई किती दिवस चालणार आहे?
तेव्हा इकडे तुळजा म्हणते की ना एक दिवस आपल्या दोघींचे जे सत्य आहे ते कोंदण मोडून आपण उंच भरारी घेणार आहोत. आणि फायनली राजश्रीच्या प्रोडक्ट्सचं उद्घाटन झालेलं आहे. पण आता सूर्याच्या समोर आणखी किती मोठं संकट येणार आहे हे आता तो गुळूम गावला गेल्यावरच सूर्याला कळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.